एक मोठी बातमी आहे। मुंबईमध्ये गेटवे ऑफ इंडियाहून एलिफंटाला जाणारी एक प्रवासी बोट पलटली आहे। बोटीमध्ये 56 प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळते। त्यामधील 21 जणांना वाचवण्यामध्ये यश आलंय, तर एकाचा मृत्यू झाल्याची बातमी आता समोर येते आहे। 4 हेलिकॉप्टर आणि नेव्हीकडून 14 बोटीच्या माध्यमातून सध्या बचाव कार्य सुरू आहे। कोस्टगार्ड आणि मरीन पोलिसांकडून देखील हे बचाव कार्य सुरू आहे। तर आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार यामध्ये 3 मृत्यू झाल्याची बातमी समोर येते आहे। बोटीमध्ये एकूण 56 प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळते है। इसके ही बेटे के पिए का ही भाई उधर या ठिकाणी गया तो क्या भाचा गया, वैसा ही कुछ होना नहीं मांगता है। अभी जिम्मेदारी ऐसी है, आएगा मैडम, जिम्मेदारी अपनी ये है कि किसी हालत में इधर कैसे बाकी चीज लोग जो अड़के हैं, अंदर डूबे हैं, उनको कैसा निकालने का है देखने का काम अपना प्राथमिकता ही है, मेरे को लगता है। सर, आपका नाम और डेजिग्नेशन कौन है? तर जयंत पाटील यांची ही प्रतिक्रिया आपण ऐकलेली आहे। दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार बोटीमधून 66 जणांना वाचवण्यामध्ये यश आलंय, तर 3 मृत्यू झाल्याची बातमी आता समोर येते। टीव्हीच्या बोटीनी पडते हे ऑपरेटर जुने ऑपरेटर या ठिकाणी आहेत, त्यांच्या बोटीला ठोकलं गेलेलं आहे। आता त्याच्यामध्ये पॅसेंजर किती होते त्याचा आकडा अजून मिळत नाहीये। माझ्यामध्ये असोसिएशनचे अध्यक्ष या ठिकाणी आहेत सगळी। त्या मला वाटतं की या ठिकाणी क्षमतेपेक्षा जास्त पॅसेंजर भरले का, याला असलेली सिग्नलची जी या ठिकाणी पाहिजे आहे सुविधा ती बरोबर नाही। उरण कारंजा इथे एक बोट बुडलेली आहे।